नमस्कार मंडळी, मी जयदेव कुंभारे आमच्या यूट्यूब चॅनलवरून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करीत आहे आणि एका नवीन अपडेटसह मी आमच्या चॅनलवर तुमच्याशी शेअर करत आहे हा नवीन व्हिडिओ. कारण ह्या व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. मित्रांनो, तुम्ही पहा, हा GR आहे जो सरकारने आता लेटेस्ट तुमच्या माहितीसाठी दिलेला आहे. ज्या GRमध्ये महत्त्वपूर्ण माहिती अशी आहे की पेन्शन वाटपासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमध्ये जे टेम्पररी नियुक्ती होती 6 महिन्याची मुदतवाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग पोर्टलची निर्मिती, दिव्यांग मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली. नवीन अधिकाऱ्यांची रिक्रुटमेंट झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे मित्रांनो की सरकारला आता पेन्शन वाटणीमध्ये आणि ज्या पण योजना दिव्यांगांसाठी आहेत त्या योजनांच्या पूर्तीसाठी एक नवीन उपाययोजना करायची आहे. म्हणजे त्या उपाययोजनेमध्ये वाढ करायची आहे. हा त्यामागचा उद्देश आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला जी पेन्शन मिळते ती पेन्शन अधिक सरस रीतीने आणि लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी, हा त्यामागचा उद्देश आहे. याचाच अर्थ असा आहे की 1 एप्रिलपासून तुम्हाला जी पेन्शन मिळणार आहे 2,500, ती पेन्शन लेट नाही होणार किंवा असं नाही होणार की महिन्याच्या शेवटी तुम्हाला पेन्शन मिळत आहे जसं आतापर्यंत झालं. आता तसं नाही होणार मित्रांनो. तुम्हाला सगळ्यात महिन्याच्या सुरुवातीलाच पेन्शन मिळणार आहे आणि प्रत्येक महिन्याला 1 तारखेला पेन्शन देण्याची सरकारची योजना आहे. म्हणून तर एक नवीन मंत्रालय, एक नवीन विभाग त्यांनी तयार केलेला आहे. ह्या योजनामध्ये कोणताही विलंब होऊ नये यासाठी. म्हणजे दिव्यांग लोकांना वेगळं काढण्यात आले. दिव्यांग लोकांना त्यांच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मंत्रालय, नवीन अधिकारी नियुक्त करून देण्यात आले. ही आनंदाची बातमी आहे मित्रांनो. म्हणजे 1 एप्रिलपासून असा नियम लागू होणार आहे की 1 तारखेला महाराष्ट्रातील सगळ्याच दिव्यांगांना मदत पोहोचणार आहे. म्हणजे 2,500 रुपयाचे जे काही मानधन मिळते ते मानधन 2,500 रुपयाचे प्रत्येक महिन्याला 1 तारखेला तुमच्या खात्यामध्ये येणार आहे मित्रांनो. ही आनंदाची बातमी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की लवकरात लवकर आपला eKYC करून घ्या. दिव्यांग पोर्टलवर जाऊन किंवा UDID पोर्टलवर जाऊन किंवा बँकेत जाऊन तुम्हाला करायचंच आहे मित्रांनो. म्हणजे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्हाला करायचंच आहे. तुम्ही तिन्ही माध्यमातून करण्याचा प्रयत्न करा. जसं दिव्यांग पोर्टलवर पण करा, UDID कार्डचा जो पोर्टल आहे त्याच्यावर पण करा आणि बँकेमध्ये पण आपला आधार पॅन घेऊन जा आणि तिथे eKYC करून घ्या. आधार अपडेट करा, UDID कार्ड अपडेट करा. म्हणजे हे सगळे करण्याचा उद्देश हाच आहे की कधीही तुमची पेन्शन अडू नये आणि नेहमी तुमच्या खात्यामध्ये 1 तारखेला बरोबर पेन्शन यावी. आणि सरकारचं असं म्हणजे म्हणणंच नाही राहिलं पाहिजे की तुम्ही हा डॉक्युमेंट नाही दिला, ते डॉक्युमेंट नाही दिला, आधार अपडेट नाही केलं. नाही मित्रांनो, कधीही सरकार असं झालं नाही पाहिजे. आणि मार्च महिन्याची पेन्शनसुद्धा लवकरच येणार आहे 31 तारखेच्या अगोदर. आणि 31 तारखेच्या अगोदर तुम्हाला eKYC करून घ्यायची आहे. आपले आधार अपडेट करून घ्यायचे आहे. UDID कार्डवर eKYC करून घ्यायची आहे आणि दिव्यांग पोर्टलवर जाऊनसुद्धा eKYC करायची त्या मित्रांनो. मार्चची पेन्शन मी जसं सांगितलं 31 तारखेच्या अगोदर तुमच्या खात्यात येईल आणि एप्रिल महिन्याची पेन्शन ही सुद्धा सुरुवातीलाच येणार आहे. विलंब होणार नाही आहे. म्हणून सरकार इतके धडपड करत आहे, सगळ्यांचे डॉक्युमेंट कलेक्ट करत आहे, सगळ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत आहे. त्यामुळे हा विलंब झाला, हेच कारण आहे मित्रांनो. म्हणून तुम्ही म्हणता की माझी पेन्शन लेट का बरं झाली, तर सरकार आता सगळ्या डॉक्युमेंटची स्क्रुटिनी करत आहे, पडताळणी करत आहे आणि ज्यांच्या डॉक्युमेंटमध्ये काही डाऊट असलं, त्यांना वाटलं तर ते त्या व्यक्तीलासुद्धा बोलवत आहे फोन नंबरद्वारे, फोन करून किंवा मेसेजद्वारे. जर तुमच्या एरियामध्ये कोणाला असा मेसेज आला असेल तर मला नक्की सांगाल आणि तुम्हाला ज्या दिवशी पेन्शन मिळेल त्या दिवशी मला मेसेज नक्कीच कराल मित्रांनो. थँक्यू. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर नवीन असाल तर लाईक करा, हाईप करा, कॉमेंट करा आणि शेअर नक्कीच करा लवकरात लवकर. आणि तुमची पेन्शन लवकरात लवकर येणार आहे 31 तारखेपर्यंत. आणि एप्रिलची पण पेन्शन जी आहे ती पण लवकरात लवकर येणार आहे मित्रांनो. घाबरण्याची काही गरज नाही. आणि कित्येक लोक असे आहेत की ज्यांनी आत्तापर्यंत दिव्यांग पोर्टलवर रजिस्ट्रेशन नाही केलं. रजिस्ट्रेशन केलं असेल चांगली गोष्ट आहे, eKYC त्याच्यात करून घ्या. आणि नसेल केलं तर लवकरात लवकर आत्ताच्या आता रजिस्ट्रेशन करून घ्या मित्रांनो. आधार कार्ड आणि जे UDID कार्ड सोबत ठेवा, ते नंबर तुम्हाला लागेल, मग OTP येईल आणि अशाद्वारे तुम्ही eKYC करून घ्या, जेणेकरून कोणत्याही मार्गाने तुम्हाला कोणतीही अडचण
फेस करावा लागणार नाही अशी माझी इच्छा आहे. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, लाईक करा आणि शेअर नक्की करा. थँक्यू.